चालकांना मुदतवाढ देण्यासंदर्भात फडणवीस आणि शिंदेंची भूमिका एकच असल्याची माहिती. पूर्ण विचारांती आणि घटक पक्षांची सल्लामसलतीमधून निर्णय घेतल्याचा समोर. समन्वय समिती बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये झाली होती चर्चा. औषध निरीक्षक भरती गैरप्रकारानंतर एमपीएससी परीक्षा पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. परीक्षा पद्धत सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. गैरप्रकार करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती. आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न चुकीचे सोडवण्यास सांगितल्याचं समोर. सर्व प्रश्नांची अचूक उत्तर दिल्यास संशय येऊ शकतो, त्यामुळे 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याच्या सूचना. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती. महापौर कार्यालयाभोवती सुरू असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती. जलसंपर्क अधिकारी सुद्धा बदलण्याची मागणी केल्याची माहिती. अडीच वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार. 2.5 वर्षांनंतर महापौर पदासाठी 2.25 वर्षांचा फॉर्म्युला. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला शब्द दिल्याची सूत्रांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये शेतकरी आक्रमक. शिवारामध्ये रक्ताचे पाट वाहतील पण इंचही जमीन देणार नाही, राजू शेट्टींचा थेट इशारा. 3 सप्टेंबरला शासकीय आदेशाची होळी करण्याचा इशारा. लासलगावनंतर आज मनमाडवरून कांदा एक्सप्रेस रवाना होणार. 800 क्विंटल कांदा चेन्नईला जाणार. दिल्लीनंतर चेन्नईला कांदा पाठवला जाणार. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यावरून मोठा वाद. भागवत यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी. अमेरिकन धार्मिक स्वातंत्र्य सल्लागार संस्थेची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी. खासदार सुप्रिया सुळेंची रक्षाबंधनाच्या दिवशी भावनिक पोस्ट. अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत जागवल्या आठवणी. अजितदारांच्या या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, सुळेंची प्रतिक्रिया. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत 1,41,85,000 महिलांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा, तर अनेक कारणास्तव 53,000 लाडक्या बहिणींची ओवाळणी हुकली. दुधाच्या घाऊक दरामध्ये लिटरमागे 9 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय. पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं मुंबईत दुग्ध उत्पादन संघाचा निर्णय. 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये नवा दर लागू राहणार. नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका. भोटेकोशी नदीच्या वरच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण झाल्यानं सुमारे 0.11 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं सरोवर तयार. सरोवर फुटल्यास अचानक मोठा पूर येण्याची शक्यता. नेपाळमध्ये झालेल्या जलप्रलयामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश. नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू. सुमारे 826 लोक बेपत्ता. 644 पर्यटकांसह तब्बल 288 भारतीयांचा समावेश. राज्यामधील अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकून आहेत. मुंबई, ठाणे, रायगडमधील पर्यटक अडकले. मुंबईच्या 59 आणि ठाण्यामधील 31 पर्यटकांचे संपर्क नाही. रायगडमधील 37 यात्रेकरू चीनच्या सागा इथे अडकून आहेत. आणि नेपाळच्या पुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संवाद. लवकरात लवकर मदत करण्याचं पर्यटकांना आश्वासन.